अंधारी किंग सारख्या मातब्बर संघाचा पराभव करून दुसऱ्याची समाप्त झाली 8 धाव्यांसाठी। दुसऱ्या ओव्हरीत थकी लावता ह्या बघण्यासारख्या पहिलो चेंडू पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावर सोन आश्चर्य नवल की चमत्कार धर्मवीर चषक षटकार। तसेच षटकार वगळलो तर उरलेले सगळे बॅटर मोठ्या फटक्याच्या काही ना काही ध्येय काही ना काही टार्गेट तुमका ठरवून त्या टार्गेटसाठी वाटचाल करूची लागतली आणि त्या टार्गेटच्या दिशेन विनायक भोईरचो फटको 5 फटको बघा किती सुंदर ह्यो ऍक्शन रिप्ले प्रोलिंग स्पोर्ट्सची सुंदर कॅमेरावर अतिशय नितळ छायाचित्रण धावफलक 37 अपरकट करण्याचा प्रयत्न तर होतो कव्हरच्या दिशेन फिल्डरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार जंगल आणि जमीन ओलांडून ओव्हरी असल्यानंतर सुद्धा धाव संख्या मात्र नियंत्रित अपरकटचा प्रयत्न पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली बरोबरीने स्काय रायडर कॅप्टन दोन्ही चला लवकरात लवकर या ठिकाणी या। यस जबर भाऊ आपलं देखील मनापासून स्वागत। द ग्रेट डॉन भाऊ आपलं देखील स्वागत। माणूस वयाच्या 90 पर्यंत फिट राहतो आणि या खेळामुळे माणूस नशामुक्त राहतो। खेळ आणि व्यायाम म्हटलं की माणसाला दारू सिगरेट पासून दूर राहतो म्हणून तरुणांनी खेळ साहेब आणि धन्यवाद द ग्रेट उमेश मांजरेकर साहेब। आणि जाऊयात पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावांची लय पाहायला मिळते आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येतोय दिनू का सध्या ह्या मैदानात नेहमीच बॉलिंगसाठी पालघरचे ख्यातनाम गोलंदाज पंकज पाटील फटका खेळलाय खरा टायमिंग नाही झालाय बॉल हवेत आहे बॉलच्या खाली जिशान पकडली गेली कॅच विकेटचं पतन। उंच मारलेला हा फटका आणि षटकारानं स्वागत केलं। उंच मारलेला हा फटका दिनू कांबळे ज्याचं नाव 9 चेंडू मध्ये 24 धावा आणि त्यानंतर पवन केनेचो फटको हवाई फायर चेंडू सीमारेषा पार 43 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात अको टप्प्याचा चेंडू 30 फक्त 7 धावांची गरज बॉलिंग मार्कवर झीशान आणि झीशानच्या स्वागतासाठी दिनू कांबळेचो फटको सीमारेषा पार अजून एक चेंडू डायरेक्ट चंद्रा नंतर भावेश शेलारच्या नेतृत्वाखाली NM रायगड ग्रामीण क्षेत्ररक्षण आणि त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य अपेक्षित प्लीज कोऑपरेट। अक्षय आपण क्षेत्ररक्षण सजवा